गेल्या काही महिन्यांपासून IAS पूजा खेडकर प्रकरण, दिल्लीत तळमजल्यावरती चालणारे क्लासेस तसेच UPSC अध्यक्षांच्या अचानक राजीनामा अशा कारणांमुळे UPSC स्पर्धा परीक्षा आणि त्यामधील सावळा गोंधळ चर्चेचा विषय बनला। त्यातच आता केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विजन IAS नामक एका खासगी अकॅडमीच्या सराव प्रश्नपत्रिकेमधील 125 मार्कांचा प्रश्न जशास तसा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत विद्यार्थ्यांनी चौकशीची मागणी करत ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली। आता काय सांगाल, वारंवार UPSCच्या परीक्षेमध्ये जो घोटाळा आहे तो वारंवार समोर आणताय, काय पहिली प्रतिक्रिया? सर, ही खूप खेदजनक आणि निषेध करण्यासारखी गोष्ट आहे की आज UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये ज्यामधून IAS IPS निवडले जाणार आहेत त्यामध्ये 250 मार्काचा जो एस्सेचा पेपर होता त्यामध्ये 125 मार्काचा एक एस्से विजन IAS या अकॅडमीच्या पेपरमधून सराव परीक्षेमधून आहेच्या तसाचा तसा आलाय। त्या क्लासमध्ये तो शिकवला गेलाय आणि हाच पेपर, हाच क्वेश्चन, हाच एस्से जर 125 मार्काचा 250 पैकी येत असेल तर यासारखा मोठा घोटाळा नाही। म्हणजे UPSC मधला हा मोठा घोटाळा आपल्या समोर येत आहे आणि फक्त विजन IAS या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि बाकी देशातील सर्व विद्यार्थी या नुकसानाला सामोरे जाणार आहेत। म्हणजे UPSC सारखी क्रेडिबल संस्था सुद्धा आज वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। आमची मागणी हीच आहे की याची नैतिक जबाबदारी स्वीकारत UPSCच्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे। त्याचबरोबर केंद्र सरकारने याची दखल घेऊन एक मोठी आणि उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली पाहिजे। त्याचबरोबर विजन IAS या अकॅडमीवर तात्काळ बंदी आणली पाहिजे, ही आमच्या मागण्या आहेत।